श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचं एकदा पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पहा दुपारची वेळ आणि कशी पांघरून झोपून आहे, कारण AC चालू आहे, थंडी थंडी हवा. त्यानंतर सायंकाळी कपडे काढून आणली आणि मी इकडे चाय पण मांडली. आत्ता वाजले होते सायंकाळचे 4:30-5. त्यानंतर त्याचे पप्पा 5:15 निघाले जासाठी. आणि त्यानंतर आजची सकाळ. तर मी मस्तपैकी पूजा करायला बसली. यानंतर पहा आणखी तुम्हाला मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ भेटते पाहायला, कारण माझ्या मुलांची कुस्ती पाहायला मिळते. मी व्हिडिओ माझ्या मुलाला काढायला लावत होती, म्हणून त्याला सांगत होती की मी दिसत आहे का हे म्हणून विचारून राहिली होती. कोण कोण असे आपल्या मुलांना व्हिडिओ काढायला लावते ते नक्की कमेंट करून सांगा. तर पहा माझी पूजा झाली, मी चालली बाहेर तुळशीची पूजा करायला. तर माझा हा आहे छोटासा मंदिर. कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. छोटा घर असल्यामुळे तिथं. त्यानंतर बसली मी कपडे धुवायला. माझी पूजा वगैरे झाली. तर मशीन आहे, पण का करता मशीनमध्ये कपडे तेवढे साफ होत नाही, म्हणून मी हाताने पण धुते. कोण कोण असे करता ज्यांच्या घरी मशीन आहे त्यांनी ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून कुठून पाहता हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. त्यानंतर माझ्या मुलांनी कार्टूनचे व्हिडिओ काढलं. कमी मम्मी हे व्हिडिओ दाखवतो म्हणून मी तोपर्यंत दुसरे कामं करून राहिली होती. तर त्यानंतर त्याचं कार्टून पाहत असतानाचे व्हिडिओ झालं त्यांनी. मग हे पहा पाण्यासाठी पाण्याच्या बॉटलसाठी झगडा करून राहिले. ते म्हणते मला दे पाणी प्यायला, तो म्हणते नाही, म्हणून अशी मारा कुस्ती खेळतात. म्हणून एकच बाळ बरं, 2-2 कर नको, एकच बाळ ठीक आहे. तर पहा ते कशी एवढी छोटी आहे, पण खूपच आयटम बॉम्ब आहे आमच्या घरचं. म्हणून मुलगा नाही तर मुलगी, या दोघांमधून एकच ठीक रे बाबा. 2-2 नाही पाहिजे. हा मोठा असून पण समजून घेत नाही. पहा पहा, नाही 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 म्हणून राहिले. तर असे कोणाकोणाची मुलं करतात ते नक्की कमेंट करून सांगा. नंतर माझी मुलगी बॉटल घेऊन बसली TV पाहायला, पण त्याला देऊन नाही राहिली ती. त्यानंतर मी तिच्या जवळची बॉटल घेतली आणि तिला पाणी दिली होती. आणि मी जेवण करायला बसली होती. माझ्या जेवणामध्ये होती चटणी आणि डाळ भाजी आणि पोळी. आज ना लोणचं घेतलं ना काही घेतलं, साधं सिंपलचं जेवण. या जेवण करायला चटणी, डाळ भाजी, पोळी. त्यानंतर वरती पाणी नाही चढत असल्यामुळे मला बाहेर भांडे घासावं लागते. तर मी रोज आता बाहेरच भांडे घासते. हे असे कोणाकोणाकडे प्रॉब्लेम चालू आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून कुठून पाहत आहे नागपूरचे आणि दाभ्यातले कोण पाहत आहे ते नक्की दाभा म्हणून कमेंट करून सांगा. त्यानंतर मी माझ्या मुलाला भांडे घासता शिवा देऊन राहिली होती, असं असं नाही, असं असं कर. पण माझा मुलगा काही ऐकत नाही. काय करणार. त्यानंतर सर्व कामं झाली, मग मी दूध मांडली. तर या दूध प्यायला. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.